जय हरी. एकादश स्कंध भाग 170. 15व्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी सांगत आहेत. कालच्या भागात आपण अष्टमहासिद्धी बघितल्या. आज सामान्य सिद्धींचा विचार करूया. अनुउर्मी या सिद्धींचे नाव आहेत वेगवेगळे. अनुउर्मी यामध्ये तहान, भूक, शोक, मोह, जरा, मृत्यू या 6 उर्मींनी मुळीच पीडा न देणं, रज आणि तम दूर लोटून सत्वगुणाच्या आश्रयानं भगवंताची विश्वव्यापकपणे अशी धारणा धरली तर त्याचं सानिध्य लाभून या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही. कोणत्या गोष्टींचा? तहान, भूक, शोक, मोह, जरा, मृत्यू या उर्मींचा मनावर परिणाम होत नाही. दुसरी सामान्य सिद्धी दूरश्रवण. यामध्ये शब्द हा आकाशाचा गुण आहे. सगळे शब्द त्यात विश्रांतीला येतात, पण आत्मस्वरूपी भगवंत आकाशाचं आकाश, प्राणाचा प्राण असून सरस्वतीचंही जीवन आहे. म्हणून अंतःकरणात त्याची नादयुक्त धारणा धरली असता जगातील सगळे नाद किंवा शब्द सहज ऐकू येतात. अर्थात नामस्मरणानं ही सिद्धी सहज प्राप्त होते. त्यानंतरची सामान्य सिद्धी दूरदर्शन. आता हे आपण टी व्ही पाहतो, पण ही एक प्रकारची सिद्धी आहे की बसल्या ठिकाणी जगातील हालचाल दिसणं. सूर्य सर्व जगाला पाहतो. भगवंत सूर्याचं अधिष्ठान आहे. म्हणून भगवंताची धारणा धरली की भक्त स्वतः सूक्ष्मद्रष्टा होतो आणि बसल्या ठिकाणी संपूर्ण जग पाहू लागतो. यानंतरची सामान्य सिद्धी मनोजव. म्हणजे मनुष्य कल्पना करल त्या ठिकाणी मनोवेगानं शरीर जाणं. मन अत्यंत वेगवान आहे, पण भगवंत त्या मनाचंही मन आहे. ते मन भगवंताची अखंड धारणा धरू लागलं म्हणजे तिच्या प्रभावानं देहाला सूक्ष्मपण येतं. मग संकल्पाच्या मागे जिथे मन जातं तिथे देहाचंही गमन घडतं. यानंतरची सामान्य सिद्धी कामरूप. यात ज्या स्वरूपाची इच्छा करावी तसंच रूप तत्काळ धारण करणं. म्हणजे ज्या स्वरूपाची आपण इच्छा करू तेच रूप तत्काळ धारण करणं. भगवंताच्या भावनेमध्ये अतर्क्य सामर्थ्य आहे. तो अनेक प्रकारची रूपं धारण करतो आणि ती विसर्जन करतो. त्याची धारणा पक्की धरल्यानं भक्ताला ही सत्ता प्राप्त होते. मग तो ज्या स्वरूपाची कल्पना करतो त्या रूपाचा बनतो. यानंतरची सामान्य सिद्धी परकाया प्रवेश. यात आता आपण तो पिक्चर पाहिला होता तात्या विंचू. त्यामध्ये नाही का एक आत्मा दुसऱ्या आत्म्यामध्ये जातो वगैरे, त्याप्रमाणे आपलं शरीर दूर ठेवून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करणं. देहातील सर्व प्राणांना आवरून ज्या देहात प्रवेश करायचा असेल त्या देहात आपली भावना करावी. त्यावेळी लिंग देहामध्ये जीव आणि प्राण यांची एकात्मता होऊन तो बाह्य वायूच्या मार्गानं दुसऱ्या देहाकडे जातो. त्यात जाऊन मिळाला की मी म्हणून तिथे उठतो. हा झाला योगमार्ग. पण भक्त जेव्हा भगवंताचं सारखं ध्यान करतो तेव्हा सर्व देहात एकच सत्ता त्याच्या अनुभवास येते. तिथे आपल्या देहाला न सोडताच दुसऱ्याच्या देहात प्रवेश होतो. अशा पद्धतीने ही ती परकाया प्रवेश सिद्धी आहे. यानंतर इच्छामरण किंवा स्वच्छंद मृत्यू ही सुद्धा एक सामान्य सिद्धी सांगितली आहे. काळाला वश न होता आपल्याच इच्छेनं मरणं किंवा देहत्यागाकरता योग मार्गानं प्राण आवरणं हे इच्छामरणाचं लक्षण आहे. त्याची क्रिया अशी: आसनावर बसून
गुदद्वारापाशी डाव्या पायाची टाच जोरानं नेटून बसवावी. त्यामुळं अपान वायू खाली जाणं बंद होतं. हृदयात वावरणारा प्राण नेहमी वर जातो. प्राणायामानं तो आवरून अधोमुख करावा. अपान वायू खालून स्वाधिष्ठानापर्यंत वर येतो व प्राणही वरून तिथे जातो आणि इथे या दोघांचं ऐक्य होऊन सुषुम्नेचं द्वार खुलतं, म्हणजे उघडं होतं. मग ते दोन्ही प्राण 6ही चक्रांचे पडदे दूर करून ब्रह्मरंध्रात पोहोचतात. तिथे पोहोचल्यावर योगी देहभान विसरून शुद्ध ब्रह्माच्या ध्यानात निमग्न होतो. अशा रीतीनं प्राणाचे धारण करून योगी आपल्याला हवे तेव्हा देह ठेवतो. काळाचा स्वामी जो भगवंत त्याची अखंड धारणा धरल्यानं भक्ताला कळी काळ वश होतो. मग त्याला हवा तेव्हा तो देह ठेवू शकतो. आणि ही अशी योगविद्या प्राप्त करून घेणारे 1400 वर्ष जगले चांगदेव. तर हे शक्य आहे, पण जेव्हा भगवंताची आराधना करून करतात तेव्हा त्या दृष्टीने या 6 चक्रांचे पडदे दूर करून ब्रह्मरंध्रात ते पोहोचतात. यानंतरची सामान्य सिद्धी आहे सहक्रीडा. यामध्ये येतं ते स्वर्गातील देवांच्या क्रीडेचं दर्शन घेणं आणि तशी क्रीडा करण्याचं सामर्थ्य अंगी असणं. असं ऐकिवामध्ये आहे की जिथे रासक्रीडा झाली होती त्या ठिकाणी आजही रात्रीच्या वेळेस क्रीडा केली जाते, पण रात्री मात्र साधारण 1:30 ते 2:30च्या नंतर तिथे कुणालाही जाऊ देत नाहीत, प्रवेश देत नाहीत असं ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. खात्री नाही, मी काही जाऊन पाहिलेलं नाही आहे. तर ही जी आहे ती सहक्रीडा. यामध्ये स्वर्गातील देवांच्या क्रीडेचं दर्शन घेणं आणि तशी क्रीडा करण्याचं सामर्थ्य अंगी असणं. स्वर्गातील देव भगवंतानंच निर्माण केले आहेत, म्हणून भगवंताचं ध्यान करणाऱ्या भक्ताला देवत्व सहज प्राप्त होतं. त्याला दिव्य दृष्टी आणि दिव्य सामर्थ्य येतं आणि भगवंताचीच आराधना करण्यामुळे त्याच्याकडे हे प्राप्त होतं. त्यानंतरची सामान्य सिद्धी ती आहे संकल्पसिद्धी. यामध्ये जो बेत करावा तो सिद्धीस जाणं. भगवान सत्य संकल्प आहे. केवळ संकल्पानेच तो सर्व कार्य करतो. म्हणून भगवंताचं निरंतर ध्यान करणारा भक्त ज्या काळी, ज्या ठिकाणी, ज्या स्थितीत जी इच्छा करतो ती आपोआप सफल होते. आता या संकल्पसिद्धीचे असंख्य उदाहरणं आहेत बघा आपल्याकडे. अगदी साधं उदाहरण जर बघायचं तर आपण संकल्प काय करतो, म्हणजे नवस किंवा व्रत असं विचार करा ना, की लाखोळी व्हायची. आता लाखोळी व्हायची, अमुक इतक्या दिवसामध्ये लाखोळी व्हायची, तर त्या ह्याच्यासाठी आपण धडपड करतो. ती फुलं जमा करून आणणं, ती मोजणं, बरोबर देवावरती अर्पण करणं, इतके दिवसापर्यंत झाल्या गेलं पाहिजे. एवढंच सोडून द्या, नवरात्राचे 9 दिवसाचे उपवास करणं, हा सुद्धा एक संकल्पच आहे ना. पण या संकल्पामध्ये पूर्ण होईपर्यंत मनामध्ये कधी अशी इच्छा निर्माण होते का की नको नको, आज कांद्याच्या भज्याचा वास येतोय, जाऊ दे ना, काय झालं, नवरात्राचे उपवास कशाला करायचे, मस्त कांद्याचे भजे आजच्या दिवशी खाऊ, असं होतं का कधी? नाही होत. ही संकल्पसिद्धी ही सुद्धा सामान्य सिद्धीमध्ये येतं. आणि आता स्वानुभवातून सांगायचं झालं तर अहंकाराने नाही, तर अनुभवातून आणि त्यातूनही सद्गुरूंची कृपा कशी आपल्यावर असल्यावर आपण वाटेल ते करू शकतो, ते एक सांगण्याची इच्छा इथे निर्माण होती आहे. ते म्हणजे संकल्पसिद्धीमध्ये.
जेव्हा आयुष्यात भागवत कथा अशी कधी 7 दिवसाची ऐकलेली नसतानाही ही भागवत कथा करण्याची उर्मी, ही इच्छा, हा संकल्प सद्गुरूंनीच कोल्हापूरला सातत्याने दत्त जयंतीची कीर्तनं चालू असताना 5 वर्ष कीर्तनं झाली आणि 5व्या वर्षीच्या दत्त जयंतीच्या कीर्तनाची जेव्हा सांगता होती त्या क्षणाला भगवंतानी, सद्गुरूंनी आपणहून संकल्प करून घेतला की भगवंता या देहाकडून 111 भागवत कथा करून घेशील. पण तोपर्यंत तर आयुष्यामध्ये भागवत ऐकलेलं नव्हतं आणि ही संकल्पसिद्धी भगवंत आता जवळजवळ 55वं भागवत हे नैमिषारण्यामध्ये घडवून घेत आहे आणि याच्या पुढचे जे उर्वरित आहेत तेही कोण करून घेणार आहे? भगवंतच करून घेणार आहे, सद्गुरूच करणार आहे. म्हणजेच संकल्पसिद्धी ही केव्हा पूर्ण होते? तर जेव्हा तिथे भगवंताचं निरंतर ध्यान करणारा भक्त हा त्याच्यावर दृढ श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, करते पण त्याला देतो. करता करविता सद्गुरू आहे असं प्रत्येक क्षणाला नुसतं मुखाने म्हणणं नाही, तर आतमध्ये ती भावना निर्माण होणं की हे जे काय करतं आहे हे मी देह, म्हणजे हा देह मी इथे नाहीच, देह हे एक माध्यम आहे आणि करता करविता सद्गुरू आहे. जसं मला वाटतं मागेही कधीतरी आपण हे घेतलं असणार की समजा एखादा कार्यक्रम खूप छान होतो आहे आणि त्याचं श्रेय आपण माईकला देऊ का? नाही, माईकची एक व्यवस्था आहे की जेणेकरून सगळ्यांपर्यंत ते पोहोचावं, म्हणून माईक तिथे आहे. माईक चांगला आहे म्हणून तो कार्यक्रम चांगला झाला का? नाही, तर कार्यक्रम करणारा जो आहे त्याचं ज्ञान आहे, त्याची बुद्धी आहे, त्याचा आवाज आहे, त्याचा अभ्यास आहे म्हणून तो कार्यक्रम चांगला झाला. त्याप्रमाणे आपला देह हे एक माईक आहे आणि त्याच्या पाठीमागचं ज्ञान, आवाज, सगळ्या काही गोष्टीचं नियोजन ते सद्गुरूंचं असतं, भगवंताचं असतं. म्हणून ही संकल्पसिद्धी पूर्ण करून घेणारा सद्गुरू आणि भगवंत असतो. त्यानंतरची सामान्य सिद्धी आहे आज्ञासिद्धी. तर यामध्ये येतं आज्ञेला आणि जाण्याला कुठेही प्रतिबंध नसणं. आपण जे नारदांच्या बाबतीत म्हणतो ना, नारद, त्यांना कुणीही कुठेही अडवू शकत नाही, ती आज्ञासिद्धी. या सिद्धीमध्ये राजासुद्धा आज्ञा शिरसावंद्य मानतो आणि योगी पाहिजे तेव्हा पाहिजे तिकडे जाऊ शकतो. भगवंत नियंता आणि खरोखर स्वतंत्र आहे. सतत ध्यानानं तो ज्या हृदयात स्थिर होतो त्याला भगवंताचे हे दोन्ही गुण प्राप्त होतात. म्हणून भक्ताची आज्ञा देव, माणसं इतकंच काय पशु पक्षी देखील उल्लंघन करत नाही. तसंच वाटेल तिकडे त्याला जाता येतं. या सामान्य सिद्धी इथेच झाल्या. आजच्या भागात इथेच थांबूया. जय हरी.